डिअर स्टुडंट्स, आपण लेक्चर नंबर 1 मध्ये ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन या लेसनच्या लेक्चर नंबर 1 मध्ये आपण घेतलं हाऊ टू कन्वर्ट द पोलार इनटू कार्टेशियन. लेक्चर नंबर 2 हाऊ टू कन्वर्ट कार्टेशियन इनटू पोलार. लेक्चर नंबर 3 प्रूफ ऑफ साइन रूल. लेक्चर नंबर 4 problems on a as to b as to c equal to sin a as to sin b as to sin c. And in last lecture, that is in lecture number 5, we take problems on show that, and in that we also did one theorem, that is Napier's analogy. Okay, तर आज आपलं लेक्चर नंबर 6 आहे आणि आजच्या लेक्चरमध्ये आपण शो दॅटचेच प्रॉब्लेम्स पुढे कंटिन्यू करणार आहोत. तर त्यातला पहिला प्रॉब्लेम बघा. चला स्टार्ट करायचं आहे. माझ्यासोबत लिहायचं आहे. ठरलं आहे आपलं माझ्यासोबत लिहायचं. बघा, एक्झरसाइज 3.2 त्याच्यामधला क्वेश्चन नंबर 8 काय म्हटलंय? इन ट्रायंगल ए बी सी इफ a cos a equal to b cos b, a cos a equal to b cos b, then prove that the triangle is either a right angled or an isosceles triangle, or an isosceles triangle. Example number 8. In triangle ABC, if a cos a equal to b cos b, then prove that the triangle is either a right angled or an isosceles. असंच प्रूव्ह होतं. राईट अँगल आणि आयसोस्केलस असंच प्रूव्ह होतं. ओके, तुमचा क्वेश्चन झाला असेल लिहून माझ्यासोबत. तर चला आता आपण याचं प्रूफ घेऊया. आपल्याला दिलंय काय? इन ट्रायंगल ABC a cos a equal to b cos b. बघा, given that a cos a equal to b cos b, आता आपला साइन रूल वापरायचा आहे. आपल्याला काय वापरायचं आहे? साइन रूल. सो व्हॉट इज ए? बघा, साइन रूल असा आहे, बाय साइन रूल. चला ना याच्याच खाली लिहू. बाय साइन रूल काय येतं? a अपॉन साइन a equal to b upon sin b equal to 2r. Therefore, a equal to 2r sin a, comma b equal to 2r sin b. बरोबर? मग ही व्हॅल्यू आपण टाकूया. Therefore we get a. What is a? 2r sin a into cos a equal to b 2r sin b into cos b. These 2r with 2r get cancelled. Therefore, we have sin a into cos a equal to sin b into cos b. Sin b into cos b. याला या साईडला घ्या. Therefore, sin a into cos a minus sin b into cos b equal to 0. बरोबर? इक्वल टू 0. आता याच्यानंतर जर आपण प्रूव्ह केलं. आता मी माझं एक्झाम्पल चुकवणार आहे. मी परत सांगतोय, मी माझं एक्झाम्पल चुकवणार आहे. रब करून मी परत फेअर करणार आहे. म्हणजे तुम्ही पण इथं चुकू शकता हे मला सांगायचं आहे. आता एकदा साईन एकदा कॉस म्हणजे साईनचा फॉर्म्युला म्हणजे काय येणार? साईन ए, इथं साईन म्हणजे सेम साईन, सो ए मायनस बी इक्वल टू 0. म्हणजेच देअरफॉर साईन ए मायनस बी इक्वल टू 0 म्हणजे कोण? साईन 0.
साईन 0 0 म्हणजे ए मायनस बी काय आला 0. सो ए मायनस बी इक्वल टू 0. सो ए इक्वल टू बी. दोन अँगल सेम आहेत म्हणजे कोण झाला आयसोस्केलस ट्रायंगल. कोणता झाला आयसोस्केलस ट्रायंगल. बरोबर. पण हे आपल्याला प्रूव्ह करायचं नव्हतं. हे आपल्याला प्रूव्ह करायचं नव्हतं. सगळे इथे चुकतात. मी पण चूक केली जाणून बुजून जेणेकरून तुमची परीक्षेला चूक होणार नाही. तुम्ही म्हणसान दाखवायचे की आयसोस्केलस ट्रायंगल. हो दाखवायचंय ना, पण हे पण दाखवायचंय राईट अँगल. त्यामुळे राईट अँगल ऑर एन आयसोस्केलस ट्रायंगल असं प्रूव्ह करायचं आहे. त्यामुळं हा जो पार्ट मी केलाय हा प्लीज करायचा नाही. मी ही चूक जाणून बुजून केलेली आहे. दरवर्षी मी ही चूक करतो, मुद्दाम करतो, कारण की तुम्ही परीक्षेला मग ही चूक करत नाही. मग काय करायचंय तर आपल्याला दाखवायचंय शो दॅट इट इज राईट अँगल ऑर अन आयसोस्केलस ट्रायंगल. राईट अँगल ऑर अन आयसोस्केलस ट्रायंगल. मग काय येणार बघा. आता हे आलंय साइन ए कॉस ए. आपल्याला साइन 2 थिटाचा फॉर्म्युला माहिती आहे. काल आपण 5 फॉर्म्युले पाठ केले होते. बरोबर. मग कोणता फॉर्म्युला होता साइन 2 थिटा इक्वल टू 2 साइन थिटा कॉस थिटा. साइन 2 थिटा इक्वल टू 2 साइन थिटा कॉस थिटा. साइन 2 थिटा इक्वल टू 2 साइन थिटा कॉस थिटा. साइन 2 थिटा इक्वल टू 2 साइन थिटा कॉस थिटा. ओके. मग दोन्ही बाजूला 2 ने मल्टिप्लाय करा. मग काय येणार बघा 2 इथं आलं साइन ए कॉस ए इक्वल टू 2 ने मल्टिप्लाय केलं. 2 ने मल्टिप्लाय केलं काय आलं बघा साइन बी कॉस बी. बरोबर. मग 2 साइन थिटा कॉस थिटा म्हणजे साइन 2 थिटा म्हणजे काय आलं साइन 2a इक्वल टू साइन 2b. साइन 2a इक्वल टू साइन 2b. साइन 2a इक्वल टू साइन 2b. आलं इथपर्यंत. आता आपण याला इकडे घेणार बघा. मग साइन 2a मायनस साइन 2b इक्वल टू 0. साइन 2a मायनस साइन 2b इक्वल टू 0. ओके. आता आपला फॉर्म्युला वापरायचा साइन c मायनस साइन d बाय युझिंग साइन c मायनस साइन d इक्वल टू काय येणार कॉस अँड साइन. सो 2 कॉस c प्लस d अपॉन 2 इंटू साइन ऑफ c मायनस d अपॉन 2. ओके. तर मग काय येणार आहे बघा. मग काय येणार बघा या ठिकाणी साइन c मायनस साइन डीचा फॉर्म्युला आपण वापरला. साइन c मायनस साइन डीचा फॉर्म्युला जर वापरला तर काय होणार बघा दिस इज 2 कॉस काय होणार दिस इज 2 कॉस. इथं लिहूया ना वी गेट देअरफॉर वी गेट काय येणार 2 कॉस. बरोबर. c म्हणजे कोण 2a प्लस b d म्हणजे कोण 2b डिवाइडेड बाय 2 इंटू साइन ऑफ 2a मायनस 2b अपॉन 2 इक्वल टू 0. हा 2 तिकडे गेला काय होणार 0. हा 2 तिकडे गेल्यावर काय होणार 0. म्हणजे काय आलं बघा लक्ष द्या. हा 2a जर राईट हँड साईडला गेला तर 0 होणार. मग कॉस ऑफ ह्या ठिकाणी वरती 2 कॉमन घेतला तर 2 ला 2 कॅन्सल. सो कॉस ऑफ a प्लस b इंटू साइन ऑफ a मायनस b इक्वल टू 0. बरोबर. बघा न्यूमरेटर 2 कॉमन घ्या डिनॉमिनेटरच्या 2 ला कॅन्सल करा. न्यूमरेटरला 2 कॉमन घ्या डिनॉमिनेटरच्या 2 ला कॅन्सल करा. आता ह्या दोघांचा प्रोडक्ट काय आलाय 0. याचा अर्थ असा येतो की साइन ऑफ a मायनस b इक्वल टू 0 और कॉस ऑफ a प्लस b इक्वल टू 0. थांबा मी उलट लिहिलं ना. पहिला कॉस आहे बघा. देअरफॉर दोघांचा प्रॉडक्ट 0 आहे याचा अर्थ दोघंही 0 आहेत किंवा दोघांमधला एखादा 0 आहे. बरोबर. म्हणजे काय येणार कॉस ऑफ a प्लस b इक्वल टू 0 और साइन ऑफ a मायनस b इक्वल टू 0. हा या ठिकाणी मी ज्या ऑरला अंडरलाईन केली तो ऑर आता यायला लागला. बघा आला का ऑर. तिकडं पण येलो कलरने दाखवला इथे पण येलो कलरने दाखवलाय. आता कॉस a प्लस b ची व्हॅल्यू 0 आहे. देअरफॉर कॉस a प्लस b इक्वल टू कॉस पाय बाय 2. कारण कॉस पाय बाय 2 काय असतो 0. ऑर बघा काय आला ऑर.
इथे आला साईन ए मायनस बी इक्वल टू साईन 0. साईन 0 0. देअरफॉर ए प्लस बी किती आला π/2. ए मायनस बी किती आला 0. देअरफॉर ए प्लस बी इक्वल टू π/2 और ए मायनस बी इक्वल टू 0. बरोबर. आता दोन अँगलची ॲडिशन 90 डिग्री आहे. दोन अँगलची ॲडिशन 90 डिग्री म्हणजे सी किती येणार 90. कारण की ए प्लस बी प्लस सी किती असतो 180. मग ए प्लस बी 90 असेल तर सी किती येणार 90. देअरफॉर अँगल सी इक्वल टू π/2 और ए इक्वल टू बी. इफ टू अँगल्स आर सेम, जर ट्रायंगलचे दोन अँगल सेम असतील, जर ट्रायंगलचे दोन अँगल सेम असतील तर त्याला आपण काय म्हणतो आयसोस्केलर्स. मग ए इक्वल टू अँगल ए इक्वल टू अँगल बी म्हणजे कोण झाला आयसोस्केलर्स ट्रायंगल. आणि अँगल सी इक्वल टू π/2 म्हणजे कोण झाला राईट अँगल. देअरफॉर ट्रायंगल ए बी सी इज, याच्यानुसार काय आला राईट अँगल ट्रायंगल. राईट अँगल ट्रायंगल, राईट अँगल ट्रायंगल और काय आला बघा, और काय आला बघा, और काय आला बघा. ए इक्वल टू बी म्हणजे काय आयसोस्केलर्स ट्रायंगल और आयसोस्केलर्स ट्रायंगल. हेन्स प्रूव्ड. हेन्स प्रूव्ड. कळलं सगळ्यांना. अतिशय महत्त्वाचं एक्झाम्पल आहे. 3 मार्क्सला विचारलं जातं. तर त्या ठिकाणी काय चूक होते हे पण मी तुम्हाला सांगितलं आणि आत्ता आपण ते करेक्ट करून पण घेतलं. सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की या ठिकाणी ही साईड इकडे घ्यायची नाही. तर दोन्ही साईडला 2ने मल्टिप्लाय करायचं. साईन 2 थिटाचा फॉर्म्युला झाला. याला इकडे घ्यायचं साईन सी मायनस साईन डी वापरायचा. साईन सी मायनस साईन डी म्हणजे कॉस अँड साईन. मग ते आपण सोडवलं तर पुढे पुढे आपलं प्रूव्ह झालं. ओके. लेक्चर नंबर 6 मधला आपला नेक्स्ट प्रॉब्लेम मिसलिनियस क्वेश्चन नंबर 8. चला माझ्यासोबत लिहायचं आहे. लिहा. इन ट्रायंगल ए बी सी, इन ट्रायंगल ए बी सी इफ cos A, if cos A equal to sin B minus cos C, then show that it is a right angled triangle. It is a right angled triangle. So it is a right angled triangle. Show that it is a right angled triangle. Okay. Let us take the given that बघा, given that काय दिलंय cos A equal to sin B minus cos C. sin B minus cos C. मायनस कॉस सीला इकडे घ्या. cos A plus cos C equal to sin B. ओके. आता दोन कॉसची काय ॲडिशन. मग cos C plus cos D, cos C plus cos D, cos C plus cos D, cos combined. So 2 cos A plus C upon 2 into cos of A minus C upon 2 equal to sin B. ओके. तर या ठिकाणी मी फॉर्म्युला वापरला cos C plus cos D. बघा बाय युझिंग, लिहा शेजारी लिहा, मला परत ही जागा लागणार आहे, तुम्ही लिहा. बाय युझिंग cos C plus cos D, cos plus combined. मग cos combined 2 cos C plus D upon 2 into cos of C minus D upon 2. cos म्हणजे cos आणि combinedचा C म्हणजे पण cos. ओके. असं लक्षात ठेवायचं आहे. साइन C plus sin D म्हणजे साइन combined, साइन आणि combinedचा C for cos. मग cosची ॲडिशन cos combined cos. ओके. बघा तर मग आता a plus c upon 2 ची व्हॅल्यू टाकायची. a plus c upon 2. बघा हियर a plus b plus c equal to pi. Therefore a plus c equal to pi plus b. Therefore a plus c upon 2
इक्वल टू पाय बाय 2 प्लस बी बाय 2. पाय बाय 2 प्लस बी बाय 2 इथं आपण व्हॅल्यू टाकणार. बरोबर. हे आता मी लिहिलं आहे, पण आता आपण मागच्या लेक्चरला पण घेतलं, तुमच्या फटाफटा लक्षात आलं पाहिजे. ए प्लस बी अपॉन 2 ए प्लस बी अपॉन 2 उरला सी, म्हणजे पाय बाय 2 मायनस सी बाय 2. पाय बाय 2 मायनस सी बाय 2. इथं मायनस येणार ना रे, तरी तुमचं होत चाललंय का. सो पाय बाय 2 मायनस बी बाय 2. पाय बाय 2 मायनस बी बाय 2. ओके. चला मग इथे व्हॅल्यू टाकूया आपण. म्हणजे काय आलं, 2 कॉस ए प्लस सी अपॉन 2 म्हणजे पाय बाय 2 मायनस बी बाय 2 इंटू कॉस ऑफ ए मायनस सी अपॉन 2 इक्वल टू साइन बी. आता या साइन बीला पण रिप्लेस करूया, बरं नंतर करू. व्हॉट इज 90 मायनस थिटा, होत्याचं नव्हतं, म्हणजे कॉसचं काय होणार साइन. सो 2 साइन बी बाय 2 इंटू कॉस ए मायनस सी अपॉन 2 इक्वल टू साइन बी. साइन बी तर साइन बी बाय 2 आला ना, मग इकडे मांडायचा हाफ अँगल. 2 साइन बी बाय 2 इंटू कॉस ऑफ बी बाय 2. कसं आलं तर तुम्हाला माहिती आहे, व्हॉट इज साइन 2 थिटा. साइन 2 थिटा इक्वल टू 2 साइन थिटा कॉस थिटा. देन व्हॉट इज साइन थिटा, 2 साइन थिटा बाय 2 इंटू कॉस ऑफ थिटा बाय 2. साइन 2 थिटा इक्वल टू 2 साइन थिटा कॉस थिटा. Therefore sin theta equal to 2 sin theta by 2 cos theta by 2. मग 2 sin b by 2, 2 sin b by 2 get cancelled. Get cancelled. Okay. Therefore cos a minus c upon 2 equal to cos b by 2. Cos ला cos जाणार ना, taking cos inverse. दोन्ही बाजूंचा cos inverse घेतला. हे दोघं cos आहेत, बरोबर. हे दोघं कॉस आहेत, हे इक्वल आहे, याचा अर्थ यांचे अँगल्स पण काय असणार इक्वल. देअरफॉर ए मायनस सी अपॉन 2 इक्वल टू बी बाय 2. बाय 2 गेट कॅन्सल. देअरफॉर ए मायनस सी इक्वल टू बी. देअरफॉर ए इक्वल टू बी प्लस सी. ए इक्वल टू काय आलं बी प्लस सी. अजून आपलं राईट अँगल प्रूव्ह झालेलं नाही, इथपर्यंत आलं ए इक्वल टू बी प्लस सी. बट a plus b plus c equal to 180 degree or pi radian. What is b plus c? मग b plus c किती आला a. So a plus a equal to 180 degree. So 2a equal to 180 degree. So a equal to 90 degree. A equal to 90 degree. So a equal to 90 degree. So a equal to 90 degree. मग ए इक्वल टू 90 डिग्री आलं म्हणजे ट्रायंगल काय येणार राईट अँगल ट्रायंगल. मग खाली कन्क्लुजन लिहा. देअरफॉर ट्रायंगल ए बी सी इज ए राईट अँगल्ड ट्रायंगल. देअरफॉर ट्रायंगल ए बी सी इज अ राईट अँगल्ड ट्रायंगल. ओके. लेक्चर नंबर 6 मधला आपला नेक्स्ट प्रॉब्लेम क्वेश्चन नंबर 3 आजचा, पण तो आहे मिसलिनियस क्वेश्चन नंबर 14. मिसलिनियस क्वेश्चन नंबर 14 काय आहे बघा. इन ट्रायंगल ए बी सी इफ कॉस ए अपॉन स्मॉल ए इक्वल टू कॉस बी अपॉन स्मॉल बी, then show that it is an isosceles. Then show that it is an isosceles triangle. Then show that it is an isosceles triangle. तर तो आयसोस्केलस ट्रायंगल आहे हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. ओके. चल जे आपल्याला दिले ते घेऊया. लेट अस टेक cos a upon a equal to cos b upon b. Cos a upon a equal to cos b upon b. Got it? b ला इकडे घेऊया. So b cos a equal to a cos b. What is b? 2r sin b into cos a. What is a? आपण कोणाची वेळ लागतोय b ची बाय साइन रूल. आपण कोणाची वेळ लागतोय a ची.
इथं बीची व्हॅल्यू काय आली 2r साईन बी कॉस एची व्हॅल्यू 2r साईन ए कॉस b. These two are get cancelled. So sin b cos a equal to sin a cos b. Got it? ह्याला तिकडे घेऊया म्हणजे काय होणार therefore sin a cos b minus sin b cos a equal to 0. ह्या टर्मला मी तिकडे घेतलं. असं का केलं तर a फर्स्ट पाहिजे आणि b सेकंड पाहिजे. जर याला इकडे आलं असतं तर बी फर्स्ट आणि ए सेकंड आला असता म्हणून. ओके ठीक आहे. मग एकदा साईन एकदा कॉस, एकदा साईन एकदा कॉस म्हणजे साईनचा फॉर्म्युला साईन आणि साईन म्हणजे सेम साईन मायनसच येणार. सो साईन ए मायनस बी इक्वल टू 0. मग साईन ए मायनस बी इक्वल टू 0 देअरफॉर साईन ए मायनस बी इक्वल टू साईन 0. साईन ए मायनस बी इक्वल टू साईन 0. मग ए मायनस बी किती आला 0. देअरफॉर ए मायनस बी इक्वल टू 0. देअरफॉर ए इक्वल टू बी. मग दोन अँगल सेम असतील. इफ टू अँगल्स आर सेम, इफ टू अँगल्स आर सेम देन इट इज आयसोस्केलस ट्रायंगल. देअरफॉर ट्रायंगल ABC is an isosceles triangle. It is an isosceles triangle. So triangle ABC is an isosceles triangle. समजलं सगळ्यांना? कळलं सगळ्यांना हा प्रॉब्लेम? सिंपल होता. मागचे दोन प्रॉब्लेम्स कळले असतील तर हा नक्कीच कळला असेल. लेक्चर नंबर 6 मधला म्हणजे आजच्या लेक्चरमधला नेक्स्ट प्रॉब्लेम नंबर 4 फ्रॉम मिसलिनियस प्रॉब्लेम नंबर 15. मिसलिनियस प्रॉब्लेम नंबर 15. चला माझ्यासोबत लिहा. इन ट्रायंगल ABC इफ साइन स्क्वेअर ए प्लस साइन स्क्वेअर बी इक्वल टू साइन स्क्वेअर सी then show that the triangle is a right angled triangle. Then show that the triangle is a right angled triangle. तो ट्रायंगल राईट अँगल ट्रायंगल आहे हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. सगळ्यात सोपा प्रॉब्लेम आहे. 2 मार्क्सला प्रॉब्लेम येणार हा. बघा गिव्हन दॅट साइन स्क्वेअर ए प्लस साइन स्क्वेअर बी इक्वल टू साइन स्क्वेअर सी. गिव्हन दॅट साइन स्क्वेअर ए प्लस साइन स्क्वेअर बी इक्वल टू साइन स्क्वेअर सी. बरोबर. बट व्हॉट इज साइन स्क्वेअर ए? व्हॉट इज साइन ए? एक ए बाय साइन रूल. बघा बाय साइन रूल. साइन रूलने काय येणार साइन ए अपॉन ए इक्वल टू साइन बी अपॉन बी इक्वल टू साइन सी अपॉन सी इक्वल टू के. अँड साइन सी इक्वल टू सी के. झालंय आपलं. खूप वेळा झालंय. मग साइन ए म्हणजे कोण? एक. So a square k square plus b square k square equal to c square k square. k square कॉमन घेतला तर k square ला k square कॅन्सल होईल. सो a square plus b square equal to c square. a square plus b square equal to c square. याचा अर्थ असा हा ट्रायंगल असणार. ही हायपोटेनियस असणार. c काय असणार? हायपोटेनियस. स्मॉल c इज हायपोटेनियस. हा a हा b हा c. व्हॉट इज ac? स्मॉल b. व्हॉट इज bc? स्मॉल a. मग पायथागोरस थेरम आला a स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर इक्वल टू सी स्क्वेअर. मग मी म्हणणार देअरफॉर बाय पायथागोरस थेरमनी काय येणार
हा अँगल सी काय येणार आहे, राईट अँगल सी इक्वल टू 90 डिग्री. देअरफॉर ट्रायंगल ए बी सी इज ए काय येणार सांगा, राईट अँगल्ड ट्रायंगल. सो इट इज अ राईट अँगल्ड ट्रायंगल. मी मगाशीच तुम्हाला सांगितलं होतं की हा प्रॉब्लेम सगळ्यात छोटा आहे, म्हणजे हा प्रॉब्लेम 2च मार्कांना विचारू शकतात. ओके, कळलं सगळ्यांना? ठीक आहे. नेक्स्ट प्रॉब्लेम फ्रॉम मिसलिनियस. प्रॉब्लेम नंबर 16. In triangle ABC, prove that a square into bracket cos square b minus cos square c plus b square into bracket cos square c minus cos square a plus c square into bracket cos square a minus cos square b equal to 0. Miscellaneous number 16. In triangle ABC prove this. हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. आता या ठिकाणी cos square a, cos square b, cos square c च्या टर्म्स आलेत. मग आपल्याला वाटतं कोसाइन रूल आहे का? नाही. तर आपल्याला माहिती आहे cos square theta equal to 1 minus sin square theta. फंडामेंटल आयडेंटिटी sin square theta plus cos square theta equal to 1. Therefore cos square theta equal to 1 minus sin square theta. So cos square theta equal to 1 minus sin square theta. So cos square theta equal to 1 minus sin square theta. Cos square theta equal to 1 minus sin square theta. चला आपण लेफ्ट हँड साइड घेऊया, LHS घेऊया लेफ्ट हँड साइड. सो लेफ्ट हँड साइड LHS equal to a square into bracket cos square b minus cos square c plus b square into bracket cos square c minus cos square a plus c square into bracket cos square a minus cos square b. आता cos square ची व्हॅल्यू टाकायची. cos square ची व्हॅल्यू 1 minus sin square. मग cos square b म्हणजे 1 minus sin square b minus cos square c म्हणजे 1 minus sin square c plus b square into bracket cos square c म्हणजे 1 minus sin square c minus cos square a म्हणजे 1 minus sin square a plus c square into bracket cos square a म्हणजे 1 minus sin square a minus cos square b म्हणजे 1 minus sin square b. ओके, आता हा cos square b मांडला 1 minus sin square b, हा cos square c मांडला 1 minus sin square c. ओके, आता आपण हे मायनस साइन आतमध्ये देऊया, ब्रॅकेट्स ओपन करूया. a square into bracket 1 minus sin square b 1 minus sin square b minus 1 minus minus झाले प्लस sin square c plus b square into bracket 1 minus sin square c minus 1 minus minus झालं प्लस sin square a plus c square into bracket 1 minus sin square a minus 1 plus sin square b. Okay, so plus 1 minus 1 get cancelled. So a square into bracket sin square c minus sin square b plus b square into bracket sin square a minus sin square c plus c square into bracket sin square b minus sin square a. ओके, आलं अशा पद्धतीने? ठीक आहे. आता आपण आतमध्ये मल्टिप्लाय केलं पाहिजे. a स्क्वेअर साइन स्क्वेअर c, a स्क्वेअर साइन स्क्वेअर c आणि c स्क्वेअर साइन स्क्वेअर a प्लस मायनस काय होणार? कॅन्सल. सध्या आपण मल्टिप्लाय करूया बघा. a स्क्वेअर साइन स्क्वेअर c मायनस a स्क्वेअर साइन स्क्वेअर b प्लस b स्क्वेअर साइन स्क्वेअर a मायनस b स्क्वेअर साइन स्क्वेअर c प्लस c स्क्वेअर साइन स्क्वेअर b मायनस c स्क्वेअर साइन स्क्वेअर a. ओके,
आता काय येणार ए स्क्वेअर साइन स्क्वेअर सी मायनस सी स्क्वेअर साइन स्क्वेअर ए बरोबर. ए आणि सी आणि ए प्लस काय येणार बघा प्लस काय येणार बी स्क्वेअर साइन स्क्वेअर ए मायनस ए स्क्वेअर साइन स्क्वेअर बी प्लस काय होणार सी स्क्वेअर साइन स्क्वेअर बी मायनस बी स्क्वेअर साइन स्क्वेअर सी. ओके, तो ए स्क्वेअर साइन स्क्वेअर सी मायनस सी स्क्वेअर साइन स्क्वेअर ए प्लस बी स्क्वेअर साइन स्क्वेअर ए मायनस ए स्क्वेअर साइन स्क्वेअर बी प्लस सी स्क्वेअर साइन स्क्वेअर बी मायनस बी स्क्वेअर साइन स्क्वेअर सी. ए आणि सी आणि ए आणि सी आणि ए बी आणि ए आणि बी हे आपण फर्स्ट एक्झाम्पलमध्ये घेतलं होतं की यांचं आन्सर काय असतं 0. कसं बघा बघून घ्या. सो ए अपॉन साइन ए इक्वल टू बी अपॉन साइन बी. याला इकडे घेतलं ए साइन बी ए बी साइन ए बरोबर आलं असं. याला इकडे घ्या ए समजा असं घेतलं ए स्क्वेअर साइन स्क्वेअर बी इक्वल टू बी स्क्वेअर साइन स्क्वेअर ए स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड. यांना इकडे घ्या. सो ए स्क्वेअर साइन स्क्वेअर बी मायनस बी स्क्वेअर साइन स्क्वेअर ए इक्वल टू काय येणार 0. त्यामुळे हे 0 तिघही 0 म्हणून आन्सर काय आलं 0. ओके, हा प्रॉब्लेम सगळ्यांना समजला असेलच. या ठिकाणी फर्स्ट की काय होती तर कॉस स्क्वेअर बी मांडला 1 मायनस साइन स्क्वेअर बी ब्रॅकेट ओपन केले साइन स्क्वेअर सी साइन स्क्वेअर बी राहिलं ए स्क्वेअरने आत मल्टिप्लाय केलं आणि आतमध्ये मल्टिप्लाय केल्यानंतर आपल्याला माहिती आहे ए सी ए लेंथ सी अँगल सी लेंथ ए अँगल तर हे काय येतं 0 येतं. त्यामुळे आन्सर आलं 0. सगळ्यांना समजलं ठीक आहे.